भाजप आमदार किसन कथोरे यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्यात आली आहे। ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक तथा बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांनी ही मागणी केली आहे। आमदार कथोरे यांच्याकडून गँगस्टर एजाज लकडावाला याला हत्येची सुपारी दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय। पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार होऊन देखील पोलीस कारवाई होत नसल्यानं राष्ट्रपतींना इच्छामरणाची मागणी करण्यात आली आहे। पनवेलकर यांच्या सहित कुटुंबाच्या जीवाला धोका असून देखील पोलीस प्रशासन आमदारांच्या दबावात असल्याचा आरोप आहे। आमदार कथोरे यांच्या दबावामुळे 72व्या वर्षी विनयभंग अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केल्यानं कुटुंब मानसिक तणावात असल्याची माहिती आहे। तसंच आमदारांच्या दबावामुळे व्यवसायात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप आहे। वयाच्या 72व्या वर्षी असा मानसिक तणाव आणि शारीरिक त्रास करून घेण्यापेक्षा राष्ट्रपतींनी कुटुंबाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी पनवेलकरांनी केली आहे। या संदर्भात आमदार किसन कथोरे यांच्याशी LS मराठीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। माझं नाव विश्वनाथ रामचंद्र पनवेलकर, एक सिनियर सिटीजन आहे। माझं वय 72 आहे। आमच्या इकडचे आमदार किसन कथोरे यांनी कारण नसताना इंटरनॅशनल गुन्हेगार एजाज लकडेवाला याला मला व माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिलेली आहे, सुपारी घेतलेली आहे आणि त्यांनी सुपारी घेतलेली कबूल सुद्धा केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला लेटर पाठवलेलं आहे, परत CP ला लेटर पाठवलेलं आहे, पण आम्हाला कोणाचीही मदत मिळत नाही। त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी आमच्या इथं फायरिंग सुद्धा झाली। त्या फायरिंगच्या बाबतीत सुद्धा आम्हाला काही सपोर्ट मिळत नाही, आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळत नाही। आता आम्ही काय करायला पाहिजे? वय वर्ष 62 असल्या कारणाने 72 असल्या कारणाने आम्हाला आता जीवन मृत्यूची मागणी आपल्याकडे केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। एवढा मी हात जोडून नम्र विनंती करतो। तसेच आमच्याकडे फायरिंग झाल्यानंतर आमच्यावर खोटे नाटे गुन्हे सुद्धा यांनी दाखल केलेले आहेत। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। 72व्या वर्षात विनयभंगाचे गुन्हे करणे म्हणजे शर्मेचीच बाब आहे। करणाऱ्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती वास्तविक। तसेच आम्ही करोडो रुपये गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरतो, वर्षाला करोडो रुपये GST भरतो। एवढं करून सुद्धा त्यांनी आमचे धंदे बंद करायला मागे लागलेले आहेत। 2 धंदे तर बंद केलेलेच आहेत आणि अजूनही करण्याचे खोटे नाटे काहीतरी कारणं करतो आणि महाराष्ट्र शासन आणि आमच्या इकडची रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे त्यांच्या दबावाखाली कामं करतात। तर आता आम्ही याच्यासाठी काय करायला पाहिजे म्हणून तुम्हालाच प्रश्न विचारतो, नाहीतर आम्हाला मृत्यूची मागणी आम्ही तुमच्याकडे करत आहे।